किन्नर जेव्हा मरतात ते चपलेनी मारत नेतात, वाजवत नेतात आणि त्यावेळेला आम्ही गणपती घ्यायला जात होतो रात्रीच्या वेळेला. मित्र मला बोलला मागे बघू नको, जे ऑफ झालेले त्याचे पाय बांधलेत घसपडत घेऊन चालले. बापरे. आणि त्या राईटवाल्या किन्नरने माझ्याकडे असं रागात बघितलं, लिटरली असं हात करून बोललं तुला सोडणार ते. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. तर अंधेरी मध्ये असं काय अनुभव तुझ्याबरोबर घडला? ही गोष्ट गणपतीच्या अगोदरची आहे, अंधेरीतली आहे. कधी तू म्हणजे किन्नर जेव्हा मरतात त्यांची अंत्ययात्रा सुरू होते, तर ते आपण ते ऐकलंय, ते चपलेनी मारत नेतात, वाजवत नेतात, बरोबर. पण त्याच्यानंतर पण एक पाठ असतो, ते नेत होते आणि त्यावेळेला आम्ही गणपती घ्यायला जात होतो रात्रीच्या वेळेला. आता आमच्या इकडचा गणपती रात्री येत होता. 3 मित्र होतो आम्ही, ट्रिपल सीट जात होतो बाईकवर. लोअर परेलला जायचं होतं आम्ही. डी एन नगर मेट्रो स्टेशनच्या इकडून 2014ची गोष्ट असेल, 14-15ची गोष्ट आहे, 15ची आहे. डी एन नगर मेट्रो स्टेशनच्या खालून आम्ही जात होतो आणि भाई त्यावेळेला 1-1:30 वाजलेला. सकाळी आगमन करायचं आहे, वाजत गाळ मोठं आगमन सोहळा आम्ही ठेवणार होतो. मित्र मला बोलला मागे बघू नको, कारण की तो चालवतो, तो लेफ्ट टाकताना त्याचं लक्ष पहिलंच राईटला गेलं असेल, काहीतरी आहे. बरोबर. मी मध्ये बसलोय, मी मोबाईलमध्ये काहीतरी करत होतो, माझा मागे एक मित्र होता. परत तेच आपल्यात ती उंगली करायची सवय असते की कोण नाही बोलणार तर ते आपण जाऊन करतोच, ते बघतोच. त्यांनी लेफ्ट टाकला, पण ते किन्नरांची शव घेऊन जात होते आणि मागवून बघितलं. मित्राने मला मागे बसाय मित्राने जोरात टपली मारली की तुला बोललेलं कळत नाही का? शिवीवरून बोलला, तुला बोललेलं कळत नाही का, तू कशाला बघितलंस ते? आता ते बघणं पण चांगलं असतं किती वेळा नाही चांगलं असतं, आता ते मला तर नीटपणे माहीत नाही. कारण की खूप स्टोरीज मी असं ऐकलेत की ज्यांनी बघितले ते खूप श्रीमंत झालेत किंवा कधी त्यांच्या तावडीत सापडलेत तर तो माणूस गेलाय, मारले त्यांनी वगैरे. भाई माझ्या अंगावर काटा आत्ताही येत होतं बघितल्यावर. 4 होते, 4 ते 5 होते किन्नर. एक राईटला होता, त्याच्या खांद्यावर असा घात. मध्ये एक व्यक्ती जे ऑफ झालेले, एक दुसरा लेफ्टला होता, त्याच्या खांद्यावर हात आणि त्याचे पाय बांधलेत घसपडत घेऊन चालले. फरफटत आपण कसे नेतो हे पिक्चरमध्ये वगैरे दाखवतात की हात वगैरे बांधलेत, बाईकला किंवा घोड्याला पळवत नेतात, तो फरफटत घेऊन चाललेत. आणि त्या राईटवाल्या किन्नरने माझ्याकडे असं रागात बघितलं. तो इन्सिडेन्स माझ्याबरोबर 2017पर्यंत तो चालू होता. तो ज्या वेळेला सिग्नलला मला तो किन्नर दिसायचा, मी एका कारमध्ये माझ्या असेल किंवा मी बाईकवर असेल किंवा ऑटोमध्ये असेल, मी लगेच निघून जायचो. त्याने मला लिटरली असं हात करून बोललं तुला सोडणार ते. मित्राचं लक्ष गेलं, फक्त माझं तर लक्ष गेलं नव्हतं. मी जबरदस्ती ते केलं ना, त्यांनी मला सांगितलेलं, मुद्दाम बघितलं मी. आणि ते बोलतात ना, ती त्यावेळेला एवढी मॅच्युरिटी नव्हतीच ना भाई आपल्याला की काय आता बोलायचं आहे, झालं ते झालं. पण ती लिटरली मला ती झोप नाही येत होती, अंगावर काटे यायला लागलेले. पण नंतर मी पण ते परत बघितलं दोनदा, एक दोन. आता माझं एक असं असतं ना की आपलं सगळ्यांबरोबर चांगलं आहे, बरोबर. आपण कधीही कोणती जात पात धर्म आपण बघत नाही. इव्हन तृतीय पंथी आता माझ्या शूट्सला वगैरे असतात, आम्ही कामं करतो त्यांच्यावर, ते असतात किंवा ते येतात घरात वगैरे काही फंक्शन असेल आपण तर ना, मी तिकडे ना त्याच इकडे आणि तिकडे असतात तृतीय पंथ उभे असतात. तर ते चांगल्या वेणी असतील वाईट वेणी असतील ते मी कधी बघत नाही. पण ते माझ्याशी जे कधी आले गाडीत असताना, मी कारमध्ये असेल किंवा बाईकमध्ये असेल, माझ्या मागा येतात, तो आपण देतो आणि त्यांचा आशीर्वाद मी घेतोच. माझं हे असतं. मी तो एकाला विचारलं की ऐसे ऐसा मैंने किया था, मतलब देखा था मैंने, जानबूझ के देखा था. मला तर त्या किन्नरने मला
मी त्यांना 20 रुपये दिले. त्यांनी काहीतरी मंत्र बोलून भाई तो 5 रुपये मला दिला. माझ्या वॉलेटमध्ये ॲक्टिवामध्ये आत्ताही तो 5 रुपयाचा कॉईन तसाच ठेवला आहे आम्ही, किंवा मी घरी ठेवतो तो किती वेळा. बाहेर गावी कुठे जात असेल खर्च कधी कधी होऊ शकतो. त्यांनी मला बोलले खर्च करू नको. मी ते मंदिरात वगैरे ठेवतो तो कॉईन, तो अजूनही आहे. आणि त्या व्यक्तीने मला एकच बोललं, तुमने देखी थे ना, तुम्हारा इंटेंशन वो अलग नहीं था, देखे. त्याचा तो जो किन्नर होता ना, जो मला रागात बोलायचा, तो पण काही वर्षाने ऑफ झाला, 1.5-2 वर्षाने तो पण ऑफ झाला. तो आजारी होता, तो आजारपणात ऑफ झाला. पण बोलतात ना की भाई की नाही, की ते लोकांना पण बरोबर. ते लोक कधी नेतात. त्यांचं म्हणणं काय होतं, त्यांनी मला सरळ बोललं, मला गाडी थांबवायला लावली, माझा अर्धा तास घेतला त्यांनी मला समजवलं. आम्ही लोकांपासून म्हणजे तुम्ही जर बघितलं ना, ते असं बोलतात, ती मला बोलत होते. आता ते कितपत खरं आहे कितपत नाही ते मला माहीत नाही, किंवा मी याच्यावर डिबेट पण नाही करत की भाई खरं आहे खोटं आहे. हे असं होतं की तो भाई तिकडे बोलतात ना की त्यांचा जन्म परत तो नको व्हावा. पुढचा जन्म जेव्हा होईल ना त्यांचा, तो चांगल्या माणसात किंवा कशात तरी व्हावा. कारण की हे जन्मात ते खूप काय सोचतात, तर ते तसं नको व्हावं म्हणून ते लोक रात्रीच्या वेळेत ते घेऊन जातात. पण ती वेळ आमची पण होती की आम्ही गणपती बाप्पांना घ्या, त्यांच्या आगमनासाठी आम्ही जात होतो रात्री. आणि ते त्यावेळेला मला मित्रांनी बोललं तरी मी ऐकलं नाही त्याचं. आणि मी माझी सवय होती, मी मागे वळून बघितलं आणि ते नंतरही झालं. पण त्याच्यामुळे एवढंच आहे की त्याच्यानंतर कधी असं काही इन्सिडेंट माझ्यासमोर आलं पण नाही. आणि जर होत असं तर मी बघायला पण जात नाही. आता तर मी तेवढंच हे आहे की आपण भलं आपलं काम भलं, आपलं हे करत राहायचं, काम करत राहायचं, कोणा त्रास नाही द्यायचा आणि कोणाला चॅलेंज नाही करायचं, माझं हे म्हणणं असतं. अगदी बरोबर. अंतरीत 2 गोष्टी घडलेल्या माझ्याबरोबर. पण त्यावेळेला तिकडे किस्सा असा झाला की आत्ताही 1.5-2 वर्ष अगोदरचीच गोष्ट असेल की बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली, तुटल्यानंतर तिकडे जे बंगाली लोक कामगार असतात, जे काम करत असतात, त्यांनी आम्हाला येऊन सांगितलं की ही गोष्ट झाली आहे करून त्यांच्याबरोबर. आणि आम्ही लोक ते अनुभवण्यासाठी थांबलेलो रात्री. आता मित्र आणि मी बोललो की चल थांबूया. एक माझा स्कूल फ्रेंड आहे, तो माझ्याबरोबर होता, येते त्याचं नाव नाही घेत, तो आणि मी होतो. तर आम्हाला 2-3 दिवस अगोदर, त्यावेळेला ते किस्सा व्हायच्या अगोदर 2-3 दिवस अगोदर त्या लोकांनी येऊन सांगितलं की इथे का बाईचा रडण्याचा आवाज येतो रात्री 2-3 वाजता. आणि वॉशरूमला जाताना, म्हणजे कोणीही वॉशरूमला जात असेल त्यावेळेला अचानक रडण्याचा आवाज यायचा. सो आम्ही बोललो की चल, तर बोललेत, आम्ही स्थानिक रहिवासी, म्हणलं की आम्ही राहताना इतके तर 25-30 वर्ष आम्ही तिथे राहतो, बिंदास काय नाही. हां, एवढे काय आमच्या घराच्या मागे स्मशानभूमी आहे, हिंदू स्मशानभूमी आहे. अच्छा. हां हां हां. आणि कधीच काय त्रास झालाच नाही. आणि तिथे आमचा नवसाला पाहून अंधेरीचा राजा पण बसतो, आमचा गणपती असतो. आणि गणपतीवरती माझं खूप म्हणजे खूप विश्वास आहे. सो कधी असं होत नव्हतं. तर मी बोललो की हे लोकांना एकतर काहीतरी हे लोक फेकत असतील, काहीतरी रिझन नाही, की आम्हाला इथे आम्ही थांबतोय वगैरे, कॉलनीत थांबतो, त्यामुळे आम्हाला पळवायचा वगैरे विचार करत असतील, घाबरवायला, प्रँक वगैरे राहिला. तर ह्या लोकांनी बोललं की नाही तुम्ही थांबाच. मी बोलत चल बाबा तुझ्यासाठी थांबतो आम्ही लिटरली 1:30 वाजले 2 वाजले आम्ही थांबून होतो तिथे. थांबलो. तो बोलला की बाहेर तर इथे चल, आता यायला झाला आवाज. आणि लिटरली आम्हाला पण तो आवाज आला लेडीजचा. तो लेडीजचा आवाज येतोय आणि थोड्या वेळानं तिथं वडाचं एक झाड होतं बाजूच्या बिल्डिंगला लागून, ती पण तुटलेली. तर तिकडे बाहेर त्याला काहीतरी मित्राला दिसलं. तो बोललो गाडीवर बस, इथून निघूया. बापरे. आणि तो लिटरली लेडीजचा होता. आता ते कुठून आले, काय आले, कसं आलं, आम्हाला कोणाला काय माहीत नाही. इतक्या वर्षात तर आम्हाला अनुभवलं नाही. हे फर्स्ट टाईम कसं काय आमच्याबरोबर घडतं आहे. आम्ही तेच शॉक झालो. तर आम्ही बोललो घरी येऊन असं असं झाले. घरच्यांना विश्वास नाही. सो मी बोललो आता जाऊ दे, जे गोष्टी सगळ्यांना दिसत नाही, जे मोजक्याच लोकांना दिसतात, किंवा ज्यांचं स्टार त्यावेळेला असेल की त्यांचे टाईम आणि आमचा टाईम मॅच झाला आहे, त्याच्यामुळे दिसतं. पण त्यांना नंतर ते बिल्डिंगवाल्याला पण त्या गोष्टीची सवय झाली. अजूनही ती बाई रडताना दिसायची. बाई होती बिल्डिंगमध्ये. हां, म्हणजे कॉर्नरला वॉशरूम असतं. तर हे लोक कसं आहे की जे म्हातारी काम करतात बिल्डिंगचे, ते लोकांना एक कॉमन बाथरूम असतं. सो तिकडे त्यांना एकदम कॉर्नरला होतं ते बाथरूम, म्हणजे स्मशानाला लागून पण बोलू शकतो की नाला आहे
आणि त्याच्या साईडला आमची बिल्डिंग आहे, नाल्याच्या त्या साईडला स्मशान आहे. तर तिथून मी बोललं काहीतरी एंटिटी वगैरे आली असेल तिथून. कोणाला हार्म नाही कधी केलं, फक्त रडताना आवाज येतो. फक्त त्यांनाच दिसलं, त्यांनी आम्हाला येऊन सांगितलं. आम्ही तेव्हा बोललो की चल बघूया, आणि ते होतं. पण त्याच्यानंतर आता इतके वर्ष अजून स्टील आम्ही जातो. आणि काल पण मी तिथेच होतो, पण कोणाला त्रास पण काहीच नाही. काल पण आम्हाला आवाज नाही आला, काहीच नाही आहे. ते असं जर जाणव करून देत असेल की भाई मी इथे आहे. किंवा ती खूप म्हणजे खूप वाईट तिला मरण आलं असेल, असू शकतं, की ती अजून त्या सदम्यामध्ये आहे. असू शकतं. एक टाईम असं त्यांचा इकडे जगायचा की त्यांना त्या वर्ल्डमध्ये जायला एक पर्टिक्युलर टाईम लागतो. तर तेवढा टाईम तिला काढायचा आहे, तर ती इकडे येऊन राहते की इथे येऊन असेल. पण कधी कोणाला हार्म नाही केलं तिने. तिच्या मागचा कधी तुम्ही तिची गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर कसं आयुष्य होतं बघितलं, पण एवढं कोणीच नाही ना, कारण की ते फक्त एक पर्टिक्युलर टाईममध्ये होतं. दिवस असतो. हां, काय असेल तर म्हणजे ते तर प्रत्येक वेळेस आता आम्ही तिथे नसायचो. ते एकाच दुसऱ्या दिवशी आणि म्हणजे तिचं कसं अपेरियन्स कसं असायचं? ती बसलेली असायची एकदम, कसं गुडघे वगैरे घालून हात ठेवून असतो आणि डोकं खाली असतं आणि रडायची. नंतर माझा मित्र होतं ते म्हणजे झाडाच्या इथे दिसली, तिथून बघते आम्हाला. तो बोलतो मला दिसतेस, मग तिथून चलतो. मला बाईकवर बसवला आणि घेऊन गेला. तो बोले इथे नको थांबूया आपण. हां, म्हणजे त्याला काहीतरी आहे की असं त्याला दिसून येतं. कुठेही गेले ना की त्याचं पहिलं असतं की भाई मला इथे वाईब चांगली नाही आहे. इव्हेंटला पण तो माझ्यावर असतो, भाई मला इथे वाईब चांगली आहे, चल इथे नेगेटिव्ह वाईब्स आहे. किंवा हॉटेल रूममध्ये पण असेल तर त्याच्यामुळे मी हॉटेल पण बदललेत, रूम बदललेत किती वेळा, की भाई याला नेगेटिव्ह वाईब येतं, उगाच आपल्याबरोबर येतो तो, आपल्या जबाबदारी चॅलेंज नको घ्यायला. हां, की त्याच्यावर काय उद्या झालं त्याचे घरचे मला विचारते. त्यामुळे पण एवढं कधी काय असं झालं नाही आहे.